राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी खऱ्या अर्थाने 4 ते 5 दिवसापूर्वी पक्षाविरोधात बंडाचं निशाण उभारलेलं आहे। एकंदरीतच इंदापूर नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात स्थानिक आघाडीच्या द्वारे ते निवडणुकीला देखील सामोरे जाणार आहेत। आपल्यासोबत प्रदीप दादा गारटकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल? खऱ्या अर्थाने संपूर्ण जिल्हाभर राज्यभर चर्चा आहे, का आपल्याला म्हणजे हे बंडाचं निशाण उभारण्याची वेळ आली, काय सांगाल? थोडी माझी पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे। मी सन 78-79 पासून पक्ष एक संघटनेत सक्रिय सहभाग घेत कार्य करत असलेला कार्यकर्ता आहे। त्या काळात पतित पावन संघटनेचं मी काम करत होतो आणि वेगवेगळ्या पक्षातून मी आजपर्यंत संघटनात्मकच काम केलं। तर हे सगळे जी स्थित्यंतर, जे बदल, सगळे जे राजकीय सामाजिक हे सर्व जे बदल काळानुरूप जे होत गेले, याच्यावरती मी बारकाईनं माझं एक निरीक्षण मी कायमस्वरूपी नोंदवलं। आज मी तिला जी स्थिती उद्भवलेली आहे ते मी राजीनामा देण्या इथपर्यंत का आलो, तर त्याचं कारण असं आहे की पक्ष संघटना ही अनेक उपक्रम, अनेक कार्यक्रम, अनेक पक्षाच्या निवडणुका हे कार्यकर्त्याच्या बळावरती करतं आणि हे सगळे कार्यकर्ते बांधून ठेवणं, एकत्रित ठेवणं, त्यांना ताकद देण्याचं काम पक्ष संघटनेचा प्रमुख आहे ना, त्यांना तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष किंवा ती जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमची असते। पण या सिस्टीम आणि यातूनच कोणी ना कोणीतरी उद्या कुठल्या तरी सत्तेमध्ये, मग स्थानिक स्वराज्य संस्था असो, विधानसभा असो, नाहीतर लोकसभा असो, या सगळ्या असलेल्या वैधानिक पदांवरती काम करण्याची संधी ही लोकांना मिळते। ती या पक्ष संघटनेच्या ताकदीवरती मिळते आणि मग तिथं जाऊन जेव्हा तुम्ही तिथं आमदार झाले, मंत्री झाले, तर तुम्ही इथं व्यवहार कसा केला पाहिजे, लोकांशी कसं बोललं पाहिजे, पक्ष संघटनेशी कसं वागलं पाहिजे, हे एक काहीतरी एक सूत्र फक्त एक ठरवलं गेलं पाहिजे। या विषयावरती अनेक वेळा मी जवळपास आज 8 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे पुणे जिल्ह्याचा। तर मी एकत्रित राष्ट्रवादी होती त्यावेळेला मी होतो, राष्ट्रवादी बाजूला गेल्यानंतर सुद्धा मी त्या ठिकाणी वर्षभर, आज मी जवळपास मीच अध्यक्ष आहे आणि या पद्धतीने काम करत असताना मला जे जाणवलं की पक्ष संघटनेला विचारातच घेतलं जात नाही आणि मग तिथं बसून हे जे काही आता आमदार आहेत यांनी म्हणायचं नगरपालिका निवडणूक आहे, कुठली पैसेवाला बघा, पैसेवाला बघा। पैसेवाल्याला आमचा विरोध नाही, तुम्ही नीट लक्षात घ्या, कुणीतरी मुद्दाम काहीतरी गैरसमज करेल, पण पैसेवाला जरी असला तर त्या पक्ष संघटनेसाठी त्याचं योगदान किती, तो पक्ष संघटनेत किती काम करतोय, त्या पक्षाचं त्यांनी किती दिवस काम केलंय, किती वर्ष काम करतोय, आणि मग तो पैसेवाला असू दे की गडगंज असू दे, आम्हाला काय। वाक्याचा विपर्यास केला, हा, काही लोक असे विपर्यास करतात की पैसेवाल्याच्या विरोधात नाही, पण ही जी एक परिस्थिती राजकारणात आज येऊ घातलेली आहे, याच्यातून जे दुर्गामी परिणाम राजकारणावरती होणार आहेत, पर्यायाने मला असं वाटतं की त्यातनं लोकशाहीलाच धोका निर्माण होईल आणि मग कुणीतरी हे बोललं पाहिजे। ठीक आहे, मला संधी मिळाली, मला त्या पवार कुटुंबाने 20 वर्ष त्या ठिकाणी मला योग्य ती सन्मानाची वागणूक दिली, हे व्यक्तिगत माझ्यापुरती माझी अडचण नाही, मी समाधानी आहे, पण मी फक्त माझ्यापुरता एकट्यापुरता विचार करू का, तर नाही, मी सगळ्या समाजाचा विचार करून काम करणारा कार्यकर्ता आहे, कारण समाजाचं प्रतिबिंब संघटनेत पडत असतं आणि हे एक जे काही विषय आहे हा अनेक वर्षापासून सर्व ठिकाणी चर्चेला जातो, पण याच्यावरती सिरियसली कोणी विचार करत नाही। मला हेही मान्य आहे की समाजाला ही लागलेली जी सवय ही वाईट आहे, घातक आहे, पण मग ही बदलायची कुणी, तर हे बदलण्यासाठी नेतृत्वाने काही प्रयत्न केले पाहिजे का, समाज बदलणार आहे, त्या समाजातनं ही कधी बदलणारच नाही। मग याच्यातून हे समाजातनं अशा पद्धतीचा काही आवाज उठवल्याशिवाय कुठंतरी, आज महाराष्ट्रभर सगळीकडे निवडणूक आहेत, पण इंदापूर शहरातली निवडणूक ही वेगळ्या मुद्द्यावरती लढवली जाते। माझा जो हा मुद्दा आहे, ज्यांना समजेल त्यांना समजेल, पण मला असं वाटतं की हे जे काही प्रवृत्ती आहे
की झटपट मोठं व्हायचं आणि झटपट सगळ्या गोष्टी काही कष्ट न करता लोकांना लाचार बनवायचं आणि मतं घेऊन आपल्या सगळ्या सत्ता गोळा करायचं. पण एकंदरीत सध्या निवडणूक तर सुरू आहे, नगरपालिकेची रणधुमाळी, त्याच वेळेस तुमचं बंडाचं निशाण येतंय. एका बाजूला भरत शेट्टी यांचा प्रवेश देखील होतोय आणि त्याच वेळेस असं विधान बाहेर येते. काय नक्की रोष? स्वाभाविकपणे तुम्हाला असं वाटेल की भरत शेठचं माझं काही वाकडं आहे का? अजिबात नाही. 2 पिढ्याचे संबंध आहेत. मागच्या वेळेला निवडणूक झाली ते माझी मिसेस उभी होती, त्यांची मिसेस उभी होती, पराभूत झाली माझी मिसेस. पण या गावात तुम्ही कुणालाही विचारा की आमचं रिलेशन खराब झालं का? आम्ही तो पराभव म्हणजे पचवला, कधी कुणाला दाखवला नाही, कधी कुणाला बोललो नाही, त्यांनाही कधी त्यांचा रिस्पेक्ट कधी कमी केला नाही. योग्य तो सन्मान देऊन आम्ही थांबलो. इथं गावामध्ये कुणाला विचारा की कार्यकर्त्यांचं बळ कुणाकडं होतं, संख्या ताकद कुणाची. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आम्ही योग्य तोच सन्मान त्यांना दिला. त्यांचा आमचा विषय नाही. विषय येतो ते इथल्या नेतृत्वाचा. या नेतृत्वाने ज्या पद्धतीनं आज संघटनेला जुगारलाय, माझा मुद्दा असा होता की तुम्ही द्यायचं ना त्यांना द्या, पण त्यांना आधी पक्षात घ्या. विधानसभा होऊन आता वर्ष झालं. इथल्या नेतृत्वाचं म्हणजे त्यांनी विधानसभेला काम केलं. फिरून विचारा गावामध्ये, त्यांनी कामच केलेलं नाही पक्षाचं. आम्ही इथं पक्षाचं काम करतोय, लोकसभेलाही केलं नाही आणि विधानसभेलाही केलेलं नाही. मग तुम्ही जर तुम्हाला इथं यायचं होतं, हे घ्यायचं होतं, तर तुम्ही विधानसभेच्या वेळेला उघड यायचं होतं. एक यशवंत माने यांनी थोड्या दिवसापूर्वी राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यावेळेस देखील त्यांनी असाच आरोप केला होता की गारटकर दादांनी आम्हाला खरं संघटन कौशल्य आणि आता तुमचा राजीनाम्यात तुम्ही बंडाचं निशाण उभारले. कुठेतरी ह्या दोन्ही व्यक्तीचं का ही आधीच भूमिका ठरली होती? यशवंत माने तिथं राजीनामा झाला सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात. मला तो माहिती पण नव्हता आणि ते जेव्हा स्टेटमेंट आलं तेव्हा मी ते वाचलं. हे खरं तुम्हाला वाटणार नाही पण ही फॅक्ट आहे आणि ही गोष्ट खरी आहे. यशवंत त्या माझ्या तालमीत तयार झालेल्या लहान मुला पतित पॉईंटच्या माध्यमातून यशवंत त्या सामाजिक कामाला सुरुवात करून आज विधानसभेपर्यंत पोचला. पण ह्याच्यामध्ये त्यांनी जर माझ्याबद्दल काही चांगले शब्द काढले तर लोकांना राग यायचे काय कारण आहे? आणि काय चुकीचं आहे का? मी जो काही संस्कार घडवला आहे या तालुक्यामध्ये, जो कार्यकर्ता घडवला आहे तो त्या विचाराने घडवला आहे. गारटकर संपवणं सोपं आहे हो, गारटकरचा विचार नाही संपवता येणार. दादा, एकंदरीत लोकसभेची कामगिरी थोडी कमी राहिली, परंतु विधानसभेला तुम्ही जिल्हाध्यक्ष असण्याच्या काळात कारकीर्द अगदी म्हणजे चांगल्या प्रकारे पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला यश मिळालं. यानंतर आत्ता जी नगरपालिकेची निवडणूक होती कुठेतरी बंडाचं निशाण तुम्ही उभारलेले. दादांशी चर्चा, मामांशी चर्चा, काय वरिष्ठ पातळीवरती काय चर्चा करायची? लोकसभेचं तुम्ही म्हणता 99 सालापासून या जिल्ह्यात एकच लोकसभेचा मतदारसंघ निवडून येत होता. माझ्या कार्यकाळामध्ये अध्यक्षपदाच्या एकाचे 2 खासदार आम्ही केलेत. आज जे अमोल कोल्हे ते त्यावेळेला हे माझ्या कार्यकाळात झालेत. आता ठीक आहे, सगळं साहेबांनी केलं, दादांनी केलं, हे मलाही मान्य आहे. त्यांचं वलय मोठे, ते मोठेच नेते आहेत. पण शेवटी जिल्हाध्यक्ष म्हणून माणसं जोडवण्याचं काम, काहीतरी खारीचा वाटा माझा. आज आमदार 5च्या वरती कधी येत नव्हते जिल्ह्यात, आज 8 आमदार निवडून आणण्यामध्ये माझाही काहीतरी खारीचा वाटा. ह्या गोष्टी मान्यच करायच्या नाहीत तर आम्हालाही काही बोलायचंच नाही. पण ठीक आहे, आमचं ते श्रेयवादाची लढाई नाही, या अस्तित्वाची लढाई नाही, ही कुठल्याही सत्तेची लढाई नाही. हे नगरपालिका ही सेवेचं साधन आहे. आणि माझं असं म्हणणं होतं की इथं जे निवडून द्यायचे ते लोक, हे आपण सामान्य कार्यकर्ते तिथे नेऊ. जे नगराध्यक्षाचा उमेदवार, जे लोक मामासाठी इथं पळालेत, घरोघर पळालेत. मला अध्यक्षपदाचं मी पहिल्यापासून सांगत आलो, मला नको आहे. जे मामासाठी पळाले ते मामानेच ह्या 4-5 जणातला एक निवडावा. हो, इंदापूरचा नगराध्यक्ष, त्याला आपण तिकीट देऊन निवडून आणू. ह्याच्यामध्ये त्यांचं मत असं होतं की समोरनं पैसेवाला आहे. हो, मग मग समोरनं पैसेवाला म्हणून काय झालं? आम्ही कुणालाच नाही भिणारी माणसं आहे, पैसेवाल्याला भिऊ. आणि पैसेवाले म्हणजे काय, हे काय, हे सूत्र मान्य नाही. आज
पैसेवाला असला म्हणून काही आम्ही घाबरून जायचं काही कारण नाही. आमच्याकडं संघटनेचं बळ आहे. असंख्य कार्यक्रमातनं ही संघटना एकत्रित केलेली आहे आणि राजकारणाचा भाग तुम्हाला इथं जाहीर सांगायला काही हरकत नाही. मागच्या वेळेला ज्यांच्या ताकदीवरती ते शहा कुटुंब निवडून आलं ते उघड सत्य आहे. हर्षवर्धन पाटलांच्या ताकदीवरती निवडून आलं का त्यांच्या पैशावर निवडून आलं? तर ते हर्षवर्धन पाटलांच्या ताकदीवर निवडून. आज ते हर्षवर्धन पाटील त्यांच्यासोबत नाहीत आणि राजकारणामध्ये आता वरचं सगळं दुनियेचं राजकारण बोलायचं झालं, मला काही कुणाला बोलायचं नाही, पण तुम्हाला कुठलाही पक्ष कुणाला कसे कधी एकत्र आला चालतो. आणि मग मला जर ते हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं की तुम्ही तुमचा कुठलाही उमेदवार द्या, घड्याळावरती द्या, काय सांगितलं? घड्याळावरती द्या, आम्ही तुमच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ. हर्षवर्धन पाटील हो, मग हे सांगितलं तर मी राजकीय मनुष्य, मी जिल्हाध्यक्ष आहे, मी जीव तोडून सांगतोय, इथल्या नेत्यांना सांगतोय, वरिष्ठ नेत्यांनाही सांगतोय की उमेदवार कोणी द्या, सहज निवडून येतोय, नाही पैशावाल्याची भीती घ्यायची कारण. हे जर ऐकलं असतं तर हा पैशावाला उभाच राहिला नसता. पण मग याच्यामध्ये एकच गोष्ट सत्य आहे की ह्या कारणानं या विषयातनं हे गारटकर सारखं नेतृत्व उखडून टाकायचं आहे. याच्यासाठीच तुमचा हा डावपेच आहे हे मलाही कळतंय आणि सगळ्या दुनियेला कळतंय. तर आता मला म्हणायचं आहे की ठीक आहे की तुम्ही भूमिका घेतली आहे. मी आज 4-5 दिवसापूर्वी माझी भावना तीव्र आहेत, मी ते बोललोय. तुम्हाला याच्यामध्ये मार्ग काढायचा तुमचे जे प्रस्ताव, मी परत प्रस्ताव दिले. पक्ष वाढायला कोणाची अडचण आहे, पक्ष जरूर घ्या, काम करू द्या आणि काम केल्यानंतर त्यांना ते पद द्या. कोणीच आहे बरं, एकदा तुम्ही त्या ठिकाणी 5 वर्ष काम केलं आहे, मी 5 वर्ष काम केलं आहे, पण मी झाल्यानंतर सामान्य कार्यकर्ते 12 लोक नगराध्यक्ष मी केलीत 10 वर्षात. तेव्हा तुम्ही तशी भूमिका घ्या ना, काय तिथं बसून काय नगरपालिकेमध्ये पक्ष संघटना आणि जिल्हाध्यक्ष, परंतु ही स्थानिक लेवलवरची चर्चा मामाशी तर तुमची झालीच असेल, पण दादांशी ज्यावेळेस बैठक झाली, काय नक्की दादांचं काय मत आलं यावर? संघटनेच्या पाठीशी उभं राहण्याची गरज होती. ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि यत्किंचित त्यांच्याबद्दल आमच्या मनात काही हे नाही, पण आमचं दुर्दैव असे परिस्थिती उद्भवली. काय इंदापूरच्या राजकारणात अशी बाब आहे की त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली? व्यक्तिगत दत्तात्रय भरणेचे कौटुंबिक संबंध आहेत, ती व्यक्ती म्हणून नाही, पण त्यांची ही कार्यपद्धती, या कार्यपद्धतीवरती माझा जबरदस्त आक्षेप आहे. एक एक कार्यकर्ता कसा जपायचा असतो हे आम्ही जपत आलोय म्हणून बोलतोय, तो अधिकार आम्हाला आहे. आलं लक्षात? ह्यांनी ते कधी केलंच नाही. ह्यांच्यासाठी ज्यांनी कष्ट घेतलेत हे एक एक करून यांनी संपवलेत. आज माझ्यावरती वेळ आणली आहे. ठीक आहे, मी संघर्षातला मनुष्य आहे, मी भाऊकडचा विषय नाही. संघटन असतं, कार्यकर्ता कसा जपायचा, आम्हाला तोंड द्यायचं संघटनेला, प्रत्येक प्रश्नाला. हे आम्हाला तिथं उत्तर देताना आमची अडचण होते. सत्ता तुम्ही करताय आणि समाजातल्या अडचणी सोडतोय आम्ही. हे कुठपर्यंत चालणार आहे असं नाटक? आणि हे अंतःकरणापासून आम्ही करतो, म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे काम केलं म्हणून बोलतो. तो अधिकार आहे आमचा. खरी वस्तुस्थिती ही आहे. कोणी म्हणाल मला काय मिळवायचं म्हणून, काय मिळवायचं नाही मला, आणि कोणी देऊ पण शकत नाही आम्हाला. आम्हाला माहिती आहे काही मिळवायचं नाही. 20 वर्ष इथं काम केलंय, ह्यांनी काय दिलंय? मलाच काही, कुणाला काय देणार आहेत? काही देऊ शकत नाहीत कुठे. आमचे जर पार्सल आमच्या कष्टावरती मिळणारं, आमच्या नशिबात मिळणारं मिळेल, आणि ते काही मिळवण्यासाठी आम्ही नाही काम करत, समाजाची सेवा म्हणून आम्ही काम करतो. सगळेच कार्यकर्ते, सगळे स्वार्थी कार्यकर्ते तुमच्या दृष्टीने असतील. एखादा निस्वार्थी असू शकतो, याच्यावर समाजाने विश्वास ठेवावा. नेत्यांना विश्वास ठेवणार, समाजाने ठेवावा.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.